आज आपण मराठी व्याकरणाबद्दल शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे बघणार आहे। याच्यानंतर बाकीचे व्याकरणाचे जसे वाक्यप्रचार, म्हणी, समास हे एक एक व्हिडिओमध्ये टाकून देईल मी। पहिला शब्द आहे ईश्वर आहे असे मानणारा कोण आहे तर आस्तिक। ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक। 3 नंबरचा आहे अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित। कल्पना नसताना आलेले संकट घाला। कमी आयुष्य असलेला अल्पायुषी। कमी वेळ टिकणारा क्षणभंगूर। 7 नंबरचा आहे कृतज्ञ। केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ। 8 नंबरचा आहे केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ। 9 नंबरचा आहे खूप दानधर्म करणारा दानशूर। खूप पाऊस पडणे अतिवृष्टी। 11 नंबरचा आहे घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित। अनेकांतून निवडलेले निवडक। 13 नंबरचा कष्ट करू जगणारा कष्टकरी। 14 नंबरचा कसलीच इच्छा नसणारा निरीच्छ। 15वा अंग राखून काम करणारा कामचोर। 16वा ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर। 17वा ज्याला आई वडील नाही असा अनाथ पोरका। 18 नंबरचा जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा। ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक। आणि ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रधर किंवा चक्रपाणी। दगडावर कोरलेले लेख शिलालेख। दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक। 23 नंबरचा आहे देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप। 24 नंबरचा आहे दररोज ठरलेला कार्यक्रम दिनक्रम। 25वा माकडाचा खेळ करून दाखवणारा मदारी। पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व। 27 नंबरचा मृत्यूवर विजय मिळविणारा मृत्युंजय। 28 नंबरचा मोजता येणार नाही असे अगणित असंख्य। 29 नंबरचा आहे रणांगणावर आलेले मरण वीरमरण। 30 नंबरचा योजना आखणारा योजक। 31 नंबरचा आहे लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य। आणि 32 नंबरचा व्याख्यान देणारा व्याख्याता।